रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे काकतालीय न्याय यावर विवरण करणार आहे. एकाच वेळी होणारी अनपेक्षित घटना त्याला काकतालीय न्याय असं शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणजे कावळा अचानक टाळीत सापडणं त्याला काकतालीय न्याय. काक म्हणजे कावळा आणि ताली वाजवायचं आणि कावळा सापडायचा असा न्याय आहे. त्याच्यावरचं आजचं विवरण आहे. असाच एक दुसरा न्याय गुणाक्षर न्याय म्हणजे वाळवी असते. एक किडा असतो वाळवी, मोठे मोठे लाकडं फोडतो, कोरतो. ते लाकूड कोरीत 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 जर ती वाळवी गेली आणि एखादं अक्षर जर त्याला आपोआप निर्माण झालं तर सामान्य माणसं म्हणतात, अरे बघा ह्या वाळवीने कसं यश लिहिलं आहे. म्हणजे वाळवी ती लिहित नसते, तिला माहीतही नसतं, पण अचानक सहज जी गोष्ट घडते त्याचा अर्थ काढणारी काही सामान्य माणसं असतात. तसंच एक गोगलगाय न्याय आहे. गोगलगायचे शिंग असतात आणि मग एवढंसा हा तो साधारण 2-3 इंच प्राणी असतो. तो म्हणजे प्राणी म्हणजे कीटक असतो, तो मोठा कीटक. आणि तो असं शिंग काढून तो हळूहळू सरकत चालतो. त्याला पाय वगैरे नसतात. गोगलगाय आणि पोटात पाय अशी एक म्हण आहे. त्याला थोडासा जरी धक्का लागला तर ते सगळं पाय शिंग बिंग त्या वरचं जे कवच असतं ना, त्याच्या पाठीवर एक असं कवच असतं, त्या कवचामध्ये लपून बसते आणि काही क्षण झाले की ते पुन्हा चालायला लागते. तर तिच्या चालण्याने एक रेषा पडते पाठीमागं, चिकट असं एक द्रव असतो आणि ती चालली की मागं तो सत उमटत जातो. तर त्या उमटण्यालासुद्धा बघा गोगलगायनी कसे अक्षरं काढलेत असं काही माणसं म्हणतात. गोगलगाय आणि अक्षर काढणं याचा काय अर्थार्थी संबंध नसतो, पण अर्थार्थी संबंध लावणारे जे लोक असतात, सहज घडलेल्या गोष्टीला अर्थार्थी कार्यकारण भाव न जाणता ज्या गोष्टी लोक लावतात त्याला काकतालीय न्याय असं म्हणतात, किंवा गुणाक्षर न्याय, गोगलगाय न्याय असे अनेक न्याय आहेत. जवळजवळ 3,500 न्याय वेगवेगळ्या शास्त्रीय ग्रंथातून मी एकत्र केले. वेचक आणि वेधक असं वाङ्मय मी लिहिलेलं आहे. त्यामध्ये न्यायावर 2 पुस्तकं प्रकाशित आहेत माझे. तर त्यातले हे न्याय आहेत. म्हणजे मोठा सिद्धांत थोड्या अक्षरात सांगितलेला असतो. तर तो आजचा जो आहे तो काकतालीय न्याय आहे. बघा, दृष्टांत म्हणजे पटवण्यासाठी दृष्टांत असतो. दृष्टांत म्हणजे उदाहरण अशा अर्थाने तो दृष्टांत असतो. तर एक राजा, महान राजा, धर्मशील सुशील राजा, आणि त्या राजाला एक दुर्धर रोग झाला. अगदी दुर्धर म्हणजे महारोग असा की जो लवकर बरा होणार नाही. महारोग नावाचा एक रोग आहे, तो नव्हे तर असाध्य रोग आपण असं म्हणू. तेव्हा असा रोग झाल्यानंतर बरेच उपाय त्या राजाने केले, बऱ्याच वैद्याने त्याच्यावर औषधोपचार केला, पण तो रोग काय बरा होईना. मग राजवैद्य आला आणि राजवैद्याने राजाची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर राजवैद्याने सांगितलं, राजेसाहेब याच्यावर औषध आहे, पण ते अवघड आहे. म्हणजे काय अवघड आहे? राजाला काय अवघड आहे? राजा बोलून दल हालं काय? राजा काय विकत घेईल, सैन्य पाठवील काय? जर दुसऱ्याकडून हिसकून आणायचं असेल तर तुम्ही सांगा तर घरी. तेव्हा राजवैद्य म्हणाला, जिवंत कावळा जर कोणी धरून आणला तर तो कावळा मारून त्याच्या मांसाचं जर तेल काढलं आणि ते तेल जर या रोगावर आपण वापरलं तर हा रोग बरा होण्यासारखं आहे. ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही आहे. मग राजाने त्या नगरीमध्ये दौंडी पेटवली आणि सांगितलं की जो कोणी जिवंत कावळा धरून आणेल त्याला 1,00,000 मोहरा बक्षीस दिल्या जातील. मग काय हो, सगळे लोक लागले ना कामाला. 1,00,000 रुपये म्हणजे मोहरा. एका मोहराचे अनेक रुपये त्यावेळी असायचे. त्याला सुवर्णमुद्रा असं दुसरं नाव आहे. झाले वेगवेगळ्या प्रकारे ते कावळं धरायच्या मागं लागले लोक. पण कावळा असतो, पक्षामध्ये कावळा, माणसामध्ये नाव्ही,
आणि प्राण्यांमध्ये कोल्हा हुशार असतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे लोक आपापल्या कामाला लागले. कावळे कोणी जिथं बसतात तिथं कोणी फासे टाकते, तर कोणी काय काय करते, तर कोणी पण तो जिवंत धरून आणायचा होता. कावळा इतका चालाक आहे आणि इतका चापल्य त्याच्यामध्ये आहे की बंदुकीच्या गोळीने सुद्धा तो मरत नाही. आवाज आणि गोळी इतकी वेगात जाते ना, तरी पण तो कावळा त्या गोळीने मरत नाही. इतका तो हुशार आणि इतका चालाक असतो. झालं. पण गंमत अशी झाली की एक आंधळाग्रस्त, त्याला पडसं आलं होतं आणि डोळे पण आले होते, चिपडं झाले होते आणि अंगणामध्ये बसला होता आणि चाचणं असे गुंगुंग करायचे. म्हणून तो आपलं ते चाचणं असं असं करून तो चाचणं उडवायचा तो. चिलटं चाचणं, चिलटं म्हणायचं, चिलट असतं ना त्याला. आणि मग ते लहान लहान चिलटं असतात बघा. तर ते असा तो बसला असताना शिंक आली ना, असं केल्याबरोबर कावळा कुठंतरी काहीतरी घ्यायला असा चालला होता, काहीतरी त्याला दिसलं होतं आणि कावळा असा भरारी मारून घ्याने शिंक केल्याबरोबर बरोबर कावळा तर त्याच्या टाळीमध्ये सापडला. आणि मग त्याने गच्च धरला, कारण त्याला ही बातमी माहिती होती. घरातले लोक म्हणले सोडू नको, लाख मोहरा मिळणार आहेत आपल्याला. आणि तसेच ते राजदरबारामध्ये गेले. राजाने पाहिलं, अरे हा आंधळा माणूस असून कावळा धरून आणला, काय माणूस याला, की त्याचा गौरव केला कावळा धरून आणल्याबद्दल. आणि मग त्या कावळ्याचं औषध करून त्या राजाला रोग झालेला दुरुस्त झाला. राजवैद्याने उपाय केला. पण राजवैद्याने परत सांगितलं राजाला, राजे महाराज, की असा रोग अनेक कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे हा माणूस जरा हुशार दिसतोय, आंधळा असून त्याने कावळा धरला म्हणजे काहीतरी युक्ती याच्याजवळ. कावळ्याला आकर्षण करण्याचं म्हणा किंवा काहीतरी आसन बाबा याच्याकडे, अद्भुत कला. तेव्हा ह्या माणसाला आणखीन 1,00,000 रुपये मोहरा जास्त द्या आणि आणखीन एक कावळा धरून ठेवा. कोणाला रोग झाला तर उपयोग होईल त्याचा, कारण तो अचानक सापडणारा प्राणी नाही आहे. मग राजाने पुन्हा त्या आंधळ्याला सांगितलं, 2,00,000 मोहरा तुला देणार, म्हणजे 1,00,000 जास्त देणार, पण पुन्हा एकदा कावळा धरून आण. मग त्या आंधळ्याला आणि त्या घरच्या लोकांना असं वाटलं की शिंक केलं, असं केलं की कावळा येतो हातामध्ये. तेव्हा बसलं आपलं ओट्यावर आणि पडसं आलेलंच होतं. ते चिलटं गुंगुंग गुंगुंग करत शिंक असं बरंच तास दीड तास दमून गेलं. अरे कावळा काय नेहमी सापडणार आहे का? इतका हुशार प्राणी तो अचानक सापडला. असं अचानक होणारी जी गोष्ट आहे त्यासाठी हा काकतालीय न्याय आहे. 2 टाळ्या एकदम अशा हे केल्या त्याने आणि 2 टाळीच्या मध्ये तो कावळा सापडला. तेव्हा असा जो न्याय आहे काकतालीय न्याय, त्याला असं म्हटलं आहे. अचानक 2 टाळ्या, तर मग त्याचा अर्थ काढलेला आहे की सापडला हा देह काकतालीय न्याये, न घडे ते उपाये घडो आले. हा देह जो आहे ना, मनुष्य देह, हा कसा सापडला, कसा प्राप्त झाला? कारण नरदेह प्राप्ती म्हणजे फार पुण्याची प्राप्ती आहे. तर शास्त्रकार असं म्हणतात, हा देह सहजासहजी मिळत नाही. तर तो कसा मिळाला? तर काकतालीय न्यायाप्रमाणे हा देह मिळाला, मनुष्य देह. कसा? तर ही एक टाळी आणि ही एक टाळी, म्हणजे पाप आणि पुण्य जेव्हा सारखे होतील ना, तेव्हाच हा मनुष्य देह प्राप्त होतो. आणि पाप आणि पुण्य दोन्ही बरोबर सारखं होणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणून मनुष्य देह मिळणं फार अवघड आहे. एक ओवी अशी आहे, पाप पुण्य समान समी, तैच पाविजे कर्मभूमी, एरवी शमी गा विषमी, स्वर्गगामी गा नरकी. पाप पुण्य समान समी, पाप आणि पुण्य सारखे झाले तर हा मनुष्य देह मिळतो. आणि जर का विषम झालं, पाप जास्त झालं, तर मनुष्य नरकाला जातो, म्हणजे स्वर्गातला जो नरकाचा भाग आहे तो नरकात जातो. आणि पुण्य जर अधिक झालं तर पुण्यकर्म केलेला मनुष्य चांगल्या भागाला जातो, म्हणजे चांगल्या स्वर्गाला जातो, की जिथे सगळ्या सुखसुविधा आहेत असा. तेव्हा दोन्ही गोष्टी, पाप आणि पुण्य एकदम सारखं तंतोतंत होणं त्या काकतालीय न्यायाने सांगितलेलं आहे. की काकतालीय न्याय जसा आहे ना, तसा हा देह सापडलेला आहे. मनुष्य देहाला नरदेह प्राप्ती काकतालीय न्यायाप्रमाणे झालेली आहे.
हे विस्तार सांगत असताना, मनुष्यदेहाचं महत्त्व सांगत असताना या काकतालीन न्यायाचा अर्थ तिथे लावत असतात. तेव्हा हा अर्थ लक्षात घ्या. मनुष्यदेह हा दुर्मिळ आहे आणि तो सापडलेला आहे पाप पुण्य सारखा होऊन. म्हणून इथे कर्मयोगी आहे. कर्मभूमी तैच पाविजे कर्मभूमी, म्हणजे मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे, स्वर्गलोक हे भोगभूमी आहे आणि पाताळ हे पापभूमी आहे. तेव्हा कर्मभूमीमध्ये जन्म इथे येतो मनुष्यदेह, म्हणजे महत् भाग्याचं लक्षण आहे. तो आपल्याला मिळालेला आहे. तो सार्थक करायचा असेल तर सत्संगती करा, चांगलं वाचन करा, चांगलं श्रवण करा, चांगल्या पथावर जा आणि यानेच आपलं जीवनाचं कल्याण होणार आहे. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. काकतालीन न्याय हा मनुष्यदेहासाठी सांगितलेला. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.